पुणे शहरामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। खडकवासला धरणामधून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे भिडे पूल, संगम पूल, होळकर पूल सध्या पाण्याखाली गेलेला आहे। या पुण्यातील सगळ्या परिस्थितीचा आपल्याला अधिकचा आढावा आणि माहिती देत आहेत सागर आव्हाड। सागर, आपण पाहतो अनेक ठिकाणी सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। प्रशासन कशा पद्धतीने खबरदारी घेते आणि सध्याची पुण्यामधील परिस्थिती काय आहे? रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे। खडकवासला धरणामधून 40,000 क्युसेक्सने पाणी जे आहे ते सोडण्यात आलेलं आहे आणि आता मी तुम्हाला बाबा भिडे पूल आहे या ठिकाणी बिल्डिंगवरून हे सर्व दृश्य दाखवतोय। पूर्णतः नदी जी आहे ती दुतडी भरून वाहतीये आणि या ठिकाणी रात्रीपासून पाणी जे आहे ते 2012 नंतर एवढं पाणी आल्याची माहिती जी आहे या ठिकाणचे स्थानिक देत आहेत, कारण की नारायणपेठच्या रस्त्यापर्यंत हे सर्व पाणी जे आहे ते आलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि लांबच या ठिकाणी अनेक रात्री करंट लागून 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। खबरदारी प्रशासनाने घेतलेली आहे आणि पूर्ण रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। हे दृश्य आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती विसर्ग जो आहे तो खडकवासला धरणातून करण्यात येतोय आणि अजूनही मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस जो आहे तो खडकवासला धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावरती आहे, त्यामुळे विसर्ग जो आहे तो अजून वाढवण्यात येणार आहे। त्यामुळे नारायणपेठ परिसर असेल किंवा इतर भागामध्ये पाणी जे आहे ते भरले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्याचबरोबर अनेक घरांमध्ये, सोसायट्यांमध्ये रात्रीपासून पाणी भरलेलं आहे। जसं जसं नदी मध्ये विसर्ग सोडण्यात येतोय त्याच पद्धतीने सखल भागामध्ये ड्रेनेज लाईनची कामं जी आहेत ती झालेली नाही आहेत, त्यामुळे पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती तुंबलेलं आहे आणि हे तुंबलेलं पाणी शहरामध्ये अनेक रस्त्यांवरती सध्या जमा होताना पाहायला मिळतंय। पोलीस जे आहेत ते नदीपात्राच्या दोन्ही बाजूनी आपल्याला पाहायला मिळतात। अनेक गाड्या ज्या आहेत त्या बाजूला काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। नदीपात्रातील रहिवासी असतील किंवा इतर नागरिक असतील त्यांना सतर्कतेचा इशारा दिला। सागर, त्यामुळे रस्त्यांना सुद्धा अक्षरशः नदीचं स्वरूप आले। धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर तिकडे सिंहगड रोडवरील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय। दरम्यान धरणामधून पाणी सोडताना कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही असा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय। एरिया कुठला आहे? एकता नगर, सिंहगड रोड, एकता नगरी विठ्ठल नगर। काय बंद पडला खरबळे काहीतरी चावतंय नको। पुणे शहरामध्ये आपण पाहतोय अगदी रात्रीपासूनच जोरदार पाऊस हा सुरू झालेला आहे आणि त्याचमुळे पुणे शहरासह विविध गावांना सुद्धा याचा मोठा फटका बसलेला आहे। अनेक सखल भागामध्ये पाणी शिरल्यामुळे आपण पाहतोय कशा पद्धतीने इथल्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। गाड्या सुद्धा पाण्यामध्ये गेलेल्या आहेत, गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। भिडे पूल, संगम पूल, होळकर पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि अनेक ठिकाणी या ठिकाणी आता सकल भागात पाणी साचतंय। इरिगेशन डिपार्टमेंट के यहाँ से कोई भी पूर्व सूचना नहीं दी गई थी और खड़कवासला धरण से पानी छोड़ा गया था। सुबह 3 बजे हमें पता चला पानी भर रहा है। उसके बाद हम लोग जब यहाँ आए तो पूरी अफरा तफरी मची हुई थी, सब लोग घबराए हुए थे। पुणे महानगर पालिका डिपार्टमेंट जो डिजास्टर मैनेजमेंट डिपार्टमेंट है उनको फ़ोन किया मैंने और फायर ब्रिगेड स्टेशन में भी फ़ोन किया। उधर फ़ोन करने के बाद में सिर्फ फायर ब्रिगेड के लोग जो है वो आए थे, लेकिन बाकी कोई भी सक्षम यंत्रणा यहाँ पहुंची नहीं। भावना आणि प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत। सिंहगड रोडवरील अनेक सोसायट्यांमध्ये या ठिकाणी पाणी शिरलंय। दरम्यान धरणामधून पाणी सोडताना कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही असा आरोप इथले नागरिक करतायत। दरम्यान पुण्यामध्ये पोलीस वसाहतीमध्ये पावसाचं पाणी शिरलेलं आहे। शिवाजीनगर पोलीस अधिकारी वसाहतीच्या ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। खालच्या मजल्यावरील घरांमध्ये पाणी साचल्यामुळे पोलिसांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। वसाहतीमधील अनेक घरांमध्ये या ठिकाणी पावसाचं पाणी शिरलं, साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, गाड्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। दरम्यान पुणे
जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतलाय। अजित पवार यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी फोनवरून पूर परिस्थिती आणि बचाव कार्याची माहिती घेतली आहे। खडकवासला तसंच जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे प्रशासन तसंच आपत्ती निवारण यंत्रणेनं सतर्क राहून नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना सुद्धा अजित पवार यांनी केलेल्या आहेत। पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचा आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचं आवाहन सुद्धा त्यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन आता प्रशासन सुद्धा करत आहे। त्यासोबतच उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या संदर्भातलं आवाहन केलं।